त्याच्यानंतर टाईप ऑफ स्ट्रिंग कशी चेक करायची बाय युझिंग टाईप फंक्शन. त्याच्यानंतर एम्प्टी स्ट्रिंग कशी बनवायची, बोला. कोड्स द्यायचा, किती कोड्स द्यायचे, 2 स्टार्टिंग कोड एंडिंग कोड. हां, त्या दोघांच्या मध्ये काहीच डेटा पास नाही करायचा. तो झाली तुमची एम्प्टी स्ट्रिंग. आउटपुट स्क्रीनवरती एम्प्टी स्ट्रिंग कशी प्रेझेंट होते, एम्प्टी लाईन म्हणून प्रेझेंट होते. इंडेक्सिंग आणि स्लायसिंग. काय असतो इंडेक्सिंग, इंडेक्स नंबर्स बोल. ऑनलाईन मेंबर्स काय असतो इंडेक्सिंग, डेटाला नंबर देणे. ठीक आहे, कोणते नंबर देतो आपण, इंडेक्स नंबर्स देतो. हां, कशा पद्धतीने डेटाला नंबर द्यायचा, कोणत्या डेटाला नंबर द्यायचा सगळ्यात पहिले, त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये जे सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स आहे त्या प्रत्येक कॅरेक्टरला एक इंडेक्स नंबर देतो आपण. हां, मग कसं देतो आता इंडेक्स नंबर ते सांगा. लेफ्ट टू राईट द्या. लेफ्ट टू राईट मध्ये इंडेक्सिंग कशी करायची, 0 पासून स्टार्ट करायचं, बरोबर. आणि अजून सेकंड मेथड काय इंडेक्सिंगची, राईट टू लेफ्ट मध्ये इंडेक्सिंग कशी द्यायची, -1 पासून चालू करायचं. हा झाला तुमचं इंडेक्सिंगचा कन्सेप्ट. हां, आता ते इंडेक्सिंग का करायचं, का देतो पायथन त्यांना इंडेक्स नंबर, स्ट्रिंगवरती ऑपरेशन्स परफॉर्म करायचं असेल तर काय ऑपरेशन परफॉर्म करू शकता तुम्ही, डेटाला ॲक्सेस करण्यासाठी ते इंडेक्स नंबरचे बेसिकली. लक्षात घ्या, पायथन इंडेक्सिंग का देतोय, काय गरज पडली त्या इंडेक्स नंबर द्यायची. हां, जर का तुम्हाला पूर्ण स्ट्रिंग पाहिजे असेल तर इंडेक्स नंबरची काय गरज आहे, तुम्ही डायरेक्टली व्हेरिएबल नेम पास नाही करू शकत. पूर्ण स्ट्रिंग जेवढं पण डेटा असेल त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये सगळं डेटा तसं आपल्या आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट होईल. लक्षात येते. पण आपण इंडेक्सिंग का करतोय, कारण आपल्याला त्या स्ट्रिंगमधलं काही स्पेसिफिक डेटाच ॲक्सेस करायचे. जी स्ट्रिंग आपण क्रिएट केलेली 2 कोट्सचं यूज करून 2 कोट्स आपण लावले, त्या 2 कोट्सच्या मध्ये आपण स्ट्रिंग मांडली, काही स्ट्रिंग त्याच्यामध्ये पुट केलेली, काही सेट ऑफ कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये पुट केलेले. त्या सेट ऑफ कॅरेक्टर्समधून काही स्पेसिफिक कॅरेक्टर्सच आपल्याला पाहिजे, काही स्पेसिफिक डेटाच आपल्याला पाहिजे. सो त्या केसमध्ये आपण काय करतोय, त्यांना पहिले इंडेक्सिंग करतो. इंडेक्सिंग का करतोय, कारण ते स्पेसिफिक डेटाचा जर का ॲक्सेस पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काय लागणार, इंडेक्स नंबर्सच लागतील. कारण कोणत्या स्पेसिफिक डेटाचा ॲक्सेस पाहिजे ते जर का पायथनला सांगायचं असेल तर कोणाच्या मेथडनी सांगणार, इंडेक्स नंबरच्या मदतीने सांगणार ना. तुम्हाला हेल्प कोण करतोय, इंडेक्स नंबर्स करतोय, कारण तुम्ही स्लायसिंगमध्ये इंडेक्स नंबर्सच प्रोव्हाइड करताय ना. मग त्या इंडेक्स नंबर्सला पायथन घेतोय आणि जाऊन सर्च करतोय असं कोणता इंडेक्स नंबर आहे का अवेलेबल, आणि जर का इंडेक्स नंबर अवेलेबल असेल तर त्याच्यावरचा डेटा आपल्याला काय करतोय, आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट करतोय. अशीच वर्किंग चालू आहे ना. काय तुम्ही ओरली सांगताय त्याला मला फक्त एवढंच डेटा आणून दे, नाही, त्याला ओरली नाही समजत आहे. त्याला कसं समजणार आहे, इंडेक्स नंबरचा कन्सेप्ट त्याला समजतो. सो तुम्ही कसं लिहिताय स्लायसिंग ऑपरेशन्स, सिंटेक्स काय स्लायसिंग ऑपरेशनचं, व्हेरिएबल नेम, मग काय लावायचं, स्क्वेअर ब्रॅकेट्स लावायचे, आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेट्सच्या आतमध्ये काय पास करायचं, इंडेक्स नंबर पास करायचं. आता ते इंडेक्स नंबर पास करण्याचे तुमच्याकडं 3 मेथड्स आहेत. किती मेथड्स आहे, 3 मेथड्स आहेत. पहिली मेथड मी तुम्हाला काल शो केली, त्याच्यामध्ये तुम्ही सिंगल व्हॅल्यू पास करू शकतात, म्हणजे की एक सिंगल इंडेक्स नंबर तुम्ही पास करणार, बरोबर. काय होतं ते सिंगल इंडेक्स नंबर पास केल्यानंतर काय होतं, त्या नंबरचा डेटा आपल्याला प्रेझेंट होतो, बरोबर. आता तुम्ही जो सिंगल व्हॅल्यू पास करताय, तुम्ही पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर, म्हणजे की पॉझिटिव्ह इंडेक्सिंग आणि निगेटिव्ह इंडेक्सिंग दोन्ही पास करू शकता, काय एकच पास होऊ शकतो, दोन्ही पण पास होऊ शकतात. लक्षात येतोय, इथं मी काय पास केलंय, 3 पॉझिटिव्ह इंडेक्सिंग होती जी लेफ्ट टू राईट केली असेल म्हणूनच हा पॉझिटिव्ह नंबर आहे. निगेटिव्ह नंबर इंडेक्सिंग कशी केली असेल, राईट टू लेफ्ट केली असेल, बरोबर. सो दोन्हीला मला डेटा आला होता का, येणार का डेटा, हे तर सांगा, येईल. आता जर का सिंगल डेटा मी इथं 10 पास केलंय तर काय येईल, एरर येईल, नक्की एरर येणार, काय एम्प्टी लाईन येणार, एरर येणार.
समजलंय? पहिली मेथड काय सांगतीये की तुम्ही सिंगल व्हॅल्यू पास करा. ती सिंगल व्हॅल्यू काय, तुमचं इंडेक्स नंबर आहे. बेसिकली एक इंडेक्स नंबर तुम्ही पास करा. पायथन त्या इंडेक्स नंबरला घेतोय, तुमची जी पण स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये जाऊन बघतोय तो इंडेक्स नंबर प्रेझेंट आहे का नाही, एवढंच त्याला बघायचंय. आता 3 इंडेक्स नंबर आहे का, 3 इंडेक्स नंबर प्रेझेंट या स्ट्रिंगमध्ये आहे ना. मग त्या 3 इंडेक्स नंबरवरचा जो पण डेटा असेल पायथन त्याला पिक करणार आणि तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती शो करणार. बरोबर. सेम -4 इंडेक्स नंबर प्रेझेंट आहे का तिथं, आहे, मग तो पण शो. 10 इंडेक्स नंबर प्रेझेंट आहे का, नाही, मग तो काय देणार, एरर देणार. टू टाइप्स, लेफ्ट टू राइट, राइट टू लेफ्ट. ओके. इंडेक्सिंग कॅरेक्टर्स ऑफ द स्ट्रिंग डेटा. ठीक, चालेल. आता मेथड 2. आता दुसरी मेथडमध्ये सिंगल व्हॅल्यू पास करायची का, नाही. मग किती नंबर, कोण काय असतात ते 2 नंबर, एंड इंडेक्स नंबर. स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर. तर स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबरच्या मध्ये कोण आहे, कोलन. ते पण विसरू नका ना. हां, नुसतं स्टार्ट आणि एंड दिलं तर तो एक सिंगल डिजिट नंबर बनून जाईल. लक्षात येतोय. हां, मग कोलन लावल्यावरती काय होणार, ते 2 नंबर सेपरेट होतात. हां, पहिला नंबर स्टार्ट इंडेक्स नंबर पायथन समजतो आणि जो सेकंड डेटा असतो त्याला एंड इंडेक्स नंबर समजतो. त्याला कसं समजणार, तुम्ही 2 नंबर तर दिले पण ते 2 नंबरपैकी स्टार्ट कोण आहे, एंड कोण आहे, म्हणून मध्ये कोण वापरले, कोलन वापरले. कोलनच्या लेफ्टचा डेटा तो बरोबर समजणार की हा स्टार्ट इंडेक्स नंबर आहे, कोलनच्या राईटचा डेटा तो समजणार एंड इंडेक्स नंबर. बरोबर. चला, आता हा परत आपली स्ट्रिंग सेम s पायथन. आता तुम्हाला मला इथं सांगायचं आहे काय होणार, तुम्ही सांगा, मी इथं लिहिणार. पहिली केस तुम्हाला काय दाखवली होती, मला सांगायचं आहे केस नंबर 1 हा त्याचं कोड आहे, त्याच्यामध्ये डेटा येईल का नाही, येईल तर कोणता डेटा येईल, PYTH. ओ नाही येणार का, हां, मग कोणतं डेटा एक कमी धरायचं आहे, स्टार्ट इंडेक्स नंबर का एंड इंडेक्स नंबर. एंड इंडेक्स नंबरला नेहमी <1 कन्सिडर करायचं असतं. लक्षात आहे. चालेल, इथं काय होईल, तुमचा डेटा प्रिंट होईल. बरोबर. चालेल, केस 2 सांगा. ह्याच्यात काय होईल, डेटा प्रिंट होईल. हां, डेटा प्रिंट होईल. काय डेटा प्रिंट होईल, पेन पेपर असतील सगळ्यांकडं तर PYTHON लिहा, त्याला इंडेक्सिंग द्या. YTHO. हां, तिसरी केस सांगा. प्रिंट होईल, काय प्रिंट होईल, एन पण प्रिंट होईल. का प्रिंट होईल डेटा, इथं तर 10 इंडेक्स एंड इंडेक्स दिलेलं आहे, 10 इंडेक्स तर प्रेझेंटच नाही आहे. जिथपर्यंत तुमचा इंडेक्स नंबर आहे ॲटलिस्ट तो 2 ते 10च्या मध्ये तरी आहे ना, कमीत कमी. हां, 2 इंडेक्स नंबरपासून तुम्ही स्टार्ट करणार. 2 कुठे आहे, टी. हां, टी पासून तुम्ही स्टार्ट करताय आणि एन पर्यंत तुम्ही काय करताय, एंड करताय. हां, चौथी केस सांगा. काय एमटी, एरर नाही येणार का, नाही येणार. काय होईल, दोन्ही इंडेक्स नंबर प्रेझेंट नाही, बरं, म्हणजे आउट ऑफ द रेंज. चालेल, बेसिकली पण तरी एरर नाही देणार पायथन. लक्षात येतोय. पायथन काय करणार, तुम्हाला एम्प्टी लाईन प्रेझेंट करणार, म्हणजे की एम्प्टी स्ट्रिंग प्रेझेंट करणार. आउटपुट स्क्रीनवरती एम्प्टी स्ट्रिंग कशी दाखवली जाते, एम्प्टी लाईन म्हणून दाखवली जाते. बरोबर. सो एम्प्टी स्ट्रिंग तुमच्या समोर काय असेल, प्रेझेंट होणार. बरोबर. पण एरर नाही आहे. पण तोच 100 मी इथं पास केला असतं तर एरर आला असतं, कारण सिंगल व्हॅल्यू पास. हां, इथं डबल व्हॅल्यू आहे म्हणजे 2 व्हॅल्यू पास आहे, एक स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एक एंड इंडेक्स नंबर. सो इथं काय होईल, तुमचं एम्प्टी स्ट्रिंग. आता ही केस सांगा. हां,
बोला. एम्प्टी स्ट्रिंग येईल. हां, काय एम्प्टी स्ट्रिंग आहे ना ते पण सांगा. अपोजिट डायरेक्शन दिलेलं आहे आपण, बरोबर. आपण काय सांगतोय पायथनला, अपोजिट डेटा रिव्हर्स डायरेक्शनमध्ये माझ्यासमोर डेटा प्रिंट कर. पण पायथन काय सांगतोय, मी नाही प्रिंट करणार. का? कारण स्टेप काउंट तुम्ही दिलेलं नाही, आणि स्टेप काउंट तुम्ही दिलं तरी मला कशामध्ये पाहिजे, तो मायनसमध्ये पाहिजे, तरच मी रिव्हर्स डायरेक्शनमध्ये डेटाला प्रिंट करणार. लक्षात येतोय? आता एरर का नाही येणार, तुम्हाला परत सांगतोय. एरर तुम्हाला दोनच केसमध्ये येणार आहे इंडेक्सिंग आणि स्लायसिंग करताना. पहिलं एरर जेव्हा तुम्हाला इथं भेटलेलं आहे ऑलरेडी, संपलं तो एररचा केस. आणि दुसरं एरर तुम्हाला येईल स्टेप काउंटमध्ये, म्हणजे की तिसऱ्या मेथडमध्ये. असं समजा दुसऱ्या मेथडमध्ये तुम्हाला एरर येणारच नाही कधी. सगळ्यात मोठं की पॉईंट, ही जी सेकंड मेथड मी तुम्हाला दाखवलं आहे, ज्याच्यामध्ये स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर तुम्ही पास करताय, मध्ये कोलन लावताय, त्या मेथडमध्ये तुम्हाला एरर कधीच येणार नाही. कळतंय का मी काय म्हणतोय? काय नाही, इथं तुम्हाला एरर कधीच येणार नाही. ह्याच्यामध्ये दोनच पॉसिबिलिटी आहे. काय होणार, एक तर डेटा प्रिंट होईल, नाहीतर डेटा एम्प्टी लाईन येणार. एक तर डेटा प्रिंट होईल, नाहीतर एम्प्टी लाईन येणार. हे दोन गोष्टी सोडून काहीच घडणार नाही. कळतंय? समजतंय काय म्हणतोय परत? चला, आता इथं डेटा प्रिंट होईल का? नाही, कारण रूल काय सांगतोय स्लायसिंगचं, की अपोजिट डायरेक्शनमध्ये तुम्ही प्रिंटिंग सांगताय, आणि ती पॉसिबल नाही. लक्षात येतोय? ती पॉसिबल नाही आहे, म्हणून इथं काय होईल, हा डेटा सांगा. प्रिंट होईल काय? प्रिंट होईल लास्ट स्किप होईल फक्त. हां, म्हणजे इथं मी लिहू शकतो डेटा प्रिंट, बरोबर. लक्षात येतोय कन्सेप्ट? हां, इथं -10 तुमचं स्टार्ट नंबर होतं, बरोबर. पायथननी -10 पासून सुरुवात केली आणि 1 पर्यंत ते गेला. पण -10 पासून जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्याला इथपर्यंत येता येता डेटा नाही सापडला. हां, बरोबर. मग -6 करत जेव्हा तो आला त्याला डेटा सापडला. -6, -5, 3, 2 पर्यंत आला डेटा. 1ला का नाही घेतला? कारण एक कमी आपल्याला कन्सिडर करायचं असतं. लक्षात राहतोय? 2-3च रूल्स आहे जे तुम्ही जर का डोक्यात घेतले तर इंडेक्सिंग आणि स्लायसिंग सगळ्यात सोपं कन्सेप्ट. या 2-3 रूल पेक्षा पलीकडे तर काहीच नाही आहे इंडेक्सिंग आणि स्लायसिंग. लक्षात येतोय? एम्प्टी लाईन, कधी एम्प्टी लाईन येणार आणि कधी डेटा प्रिंट होणार आणि कधी एरर येणार, एवढ्याच गोष्टी समजायची. एरर तुम्हाला दोनच केसमध्ये येणार, जेव्हा तुम्ही सिंगल व्हॅल्यू पास करणार. फक्त जोपर्यंत तुम्ही सिंगल व्हॅल्यू पास करत नाही तोपर्यंत एररचे चान्सेसच नाही. आणि ते पण सिंगल व्हॅल्यू, असं नाही की सिंगल व्हॅल्यू पास केलं की एरर येणार. कधी एरर येणार, जेव्हा तो आउट ऑफ द इंडेक्स रेंज जाणार तेव्हाच एरर येणार. लक्षात येते? आणि बाकी कोणत्याच केसेसमध्ये तुम्हाला एरर दिसणार नाही. चल, आता मेथड 3 कडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. मग आपण क्वेश्चन्स करू त्याच्यावरती. आता काय पास करणार आपण? आता 3 नंबर्स पास करणार आपण. पहिल्या मेथडमध्ये सिंगल नंबर दिला, सिंगल व्हॅल्यू दिली. सेकंड मेथडमध्ये 2 व्हॅल्यूज दिले. तिसऱ्या मेथडमध्ये आपण आता 3 व्हॅल्यूज आहे. त्या 3 व्हॅल्यूज माझी कोणतं असणार आहे? पहिला असेल व्हॅल्यू स्टार्ट इंडेक्स नंबर कोलन, एंड इंडेक्स नंबर कोलन, आणि शेवटच्या स्टेप काउंट असेल. स्टेप काउंटला मी तुम्हाला रेंज फंक्शनमध्ये एक्सप्लेन केलं होतं, लक्षात असेल तुमच्या. रेंज फंक्शन कसं नंबर जनरेट करायचं, पण स्टेप काउंट त्याच्यावरती अप्लाय झाला तर ना डेटा कसं यायचं, स्टेप्सनी स्किप व्हायचं तुमचं. लक्षात येतोय? इथं पण सेम कन्सेप्ट आहे. आता पहिलं तर सिंटॅक्स लिहून घ्या. स्टार्ट इंडेक्स नंबर कोलन, एंड इंडेक्स नंबर कोलन, आणि मग शेवटी येणार तुमचं स्टेप काउंट. तिन्ही पण व्हॅल्यू सेपरेट होणार कोलन. कोलनला विसरू नका.
यसला परत एकदा राईट करतो इथं, पायथन स्ट्रिंग सगळ्यात पहिले मला सांगा किती इंडेक्स नंबर इथं जनरेट होते, या किती इंडेक्स नंबर सगळ्यात पहिले तर इथं जनरेट होते? पहिले फक्त स्टेप काउंट द्या सोडून 0 पासून ते 10 पर्यंत किती इंडेक्स नंबर्स येते? तीन, 6, 3. अच्छा ठीक. हां, डेटा प्रिंट होईल तुमचं PTO. चला हां बरोबर, म्हणजे 3च डेटा तुमचा प्रिंट होणार, पण 3 डेटा कसं काय प्रिंट झालं त्याला पण समजून घ्या. हां सगळ्यात पहिले मी काय विचारलंय तुम्हाला, 0 पासून ते 10. 0 तुमचा काय स्टार्ट इंडेक्स नंबर आहे, 10 तुमचा काय एंड इंडेक्स नंबर, आणि 2 तुमचा स्टेप काउंट आहे बरोबर. तर सगळ्यात पहिले आपण 0 पासून ते 10 पर्यंत नंबर जनरेट करून घेऊ. किती नंबर जनरेट होणार? का 9 पर्यंत घेऊ. हां 0 पासून ते 9 पर्यंत तुमचा काय होणार डेटा, पहिले पायथननी पण जनरेट केलं. आता त्याच्यावरती त्यांनी काय अप्लाय केलं, स्टेप काउंट अप्लाय केला. आता जेव्हा त्यांनी स्टेप काउंट अप्लाय केला तेव्हा काय नंबर्स राहिले असतील? सगळ्यात पहिले मी तुम्हाला रेंजमध्ये पण सांगितलं होतं स्टेप काउंटचं फीचर, पहिला नंबर ॲज इट इज घ्यायचं. पहिला नंबर काय 0, त्याला मी ॲज इट इज घेणार. मग त्याच्यापासून मी 2 स्टेप वॉक करणार. 0 पासून ते 2 स्टेप वॉक केल्यानंतर मी कुठे येऊन थांबणार 2 पर्यंत. हां मग मी काय लिहिणार इथं 2 लिहिणार. आता 2 पासून परत मी 2 स्टेप वॉक करणार. किती कुठे येणार 4. 4 पासून 2 स्टेप वॉक केलं की 6, आणि 6 पासून 2 स्टेप वॉक केलं की 8. सो इथं काय येणार 6 आणि 8. म्हणजे पायथन एवढे इंडेक्स नंबर्सवरती फोकस करा बरोबर. आता पायथन 0 इंडेक्स नंबरचा डेटा पिक करणार, P आउटपुट स्क्रीनवरती फेकणार. 2 इंडेक्स नंबरचं पण डेटा घेणार, कोणतं आहे 2चं T, त्याला पण घेणार. 4 इंडेक्स नंबरला घेणार, कुठं आहे O, हा ओला घेणार आणि आउटपुट स्क्रीनवरती शो करणार. आता पायथन घेणार 6 इंडेक्स नंबर आहे का, 6 इंडेक्स नंबर प्रेझेंट. पायथन तिथं स्टॉप होईल आणि किती डेटा जनरेट केला मग त्यांनी P, T आणि O. तर P, T, Oला तो खाली काय करणार प्रेझेंट करणार. लक्षात येतोय? स्टेप काउंट तुम्हाला सांगितलं बेसिकली इथं कसं ॲप्लाय होतं, डेटावरती स्टेप काउंट कसं ॲप्लाय केलं जातं. म्हणजे की तुमचं स्टार्ट इंडेक्स नंबरपासून, स्टार्ट इंडेक्स नंबर नेहमी ॲज इट इज तुमचं घेतलं जाणार. स्टेप काउंटचं रूल लक्षात घ्या, मी रेंजमध्ये पण सांगितलं होतं. सगळ्यात पहिले पायथन तुमचं एवढंच नंबर जनरेट करतो, त्या सगळ्या नंबर्सवरती स्टेप काउंटला अप्लाय करतो. आणि जेव्हा तो स्टेप काउंटला अप्लाय करायला जातो, पहिला नंबर तो ॲज इट इज घेतो आणि त्याच्यानंतर तो स्टेप काउंटला चालू होतो. आलं तुमचं PTO. हां चल आता प्रिंट सांगा त्याचं आउटपुट काय असेल. हां P आणि H, बाकीचं नाही. तुम्ही म्हणताय मला काय, मला रन करून बघायचं. हां पहिला 0 पासून 3 स्टेप वॉक करा, म्हणजे Y, T, H. H पासून परत 3 स्टेप घ्या. O पहिली स्टेप कुठे आहे O, दुसरी स्टेप N, आणि N नंतर तिसरी स्टेपचा डेटाच नाही म्हणून पायथन स्टॉप होणार आणि P आणि H ला प्रेझेंट करणार. लक्षात येतोय? याचं सांगा.
PTO आला. Sure. आता काय येईल? एम्प्टी स्ट्रिंग येईल. आली एम्प्टी स्ट्रिंग. तिसऱ्या मेथडमध्ये एरर तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही स्टेप काउंटची व्हॅल्यू 0 पुट करणार, तेव्हाच एरर पास. नाही तो पण सोडलं तर एम्प्टी स्ट्रिंगच दिसत बसतं. एक तर डेटा प्रिंट होईल, नाही तर एम्प्टी स्ट्रिंग येईल. एरर कधी येईल? जेव्हा स्टेप काउंटची व्हॅल्यू 0 जाईल. स्टेप काउंटची व्हॅल्यू 0 जाईल तेव्हा बघायचं एरर बघून घ्या कसं. आता 1 to 6 जो आहे तो रेंज पण प्रेझेंट आहे, डेटा पण प्रेझेंट आहे आपल्याकडे. कधी नीट बघितलं तर 1 कुठं आहे आपलं? वाय, आणि वाय पासून ते n पर्यंतचा डेटा आपल्याकडे अवेलेबल. पण तरी पायथन त्याला प्रिंट नाही करणार, कारण तुम्ही स्टेप काउंटची व्हॅल्यू काय दिलेली? 0 सेट. तर तो तुम्हाला काय शो करणार? एरर शो. हा झालं तुमचं स्लायसिंगमधलं दुसरं एरर. मला तर वाटतं आत्तापर्यंत हा सेकंडच एरर आपल्याला आलेला आहे. पहिलं एरर आलं होतं जेव्हा पहिली मेथडमध्ये सिंगल व्हॅल्यू आपण पास करत होतो आणि त्याला आउट ऑफ द रेंज एरर आला होता. आणि इथं आलेलं आहे स्लाइस स्टेप कॅन नॉट बी 0, म्हणजे की स्टेप काउंट तुमचा कॅन नॉट बी 0. बेसिकली स्लायसिंगमध्ये स्टेप काउंट कॅन नॉट बी 0. परत परत एरर म्हणू नका, एरर तुम्हाला दाखवले. आता महत्वाचा पार्ट आहे. सांगा आता काय बोला. ऑनलाईन मेंबर्स तुम्ही बोला. काय नाही. चला प्रिंट बॅक होईल. अच्छा NOSTY. चला 2 जणांनी आपल्याला दिलेलं. काय होणार आता? आता रिव्हर्समध्ये तुमचा डेटा प्रिंट होईल का नाही होईल? रिव्हर्समध्ये आता डेटा प्रिंट इथं नव्हतं झालं ना. रिव्हर्समध्ये तुमचा डेटा प्रिंट 5 पासून ते 1 पर्यंत दिलं. आता ही तुमची डायरेक्शन कोणती? -1 पासून ते -6. सरळ डायरेक्शन आहे का रिव्हर्स डायरेक्शन आहे? एवढे तर बघितलं का नाही तुम्ही पहिले? सरळ आहे का रिव्हर्स आहे? रिव्हर्स डायरेक्शन आहे. मग रिव्हर्स डायरेक्शनमध्ये डेटा प्रिंट होईल का नाही होईल? होईल ना. स्टेप काउंट आता मायनसमध्ये. लक्षात येतोय का? स्टेप काउंट आता तुमचं मायनसमध्ये आला. NOSTY. हां मायनस पी का नाही आलं? स्टेप काउंट तुमचं -6 सॉरी एंड इंडेक्स नंबर तुमचा -6 आहे. तर त्याच्यापेक्षा एक कमी कन्सिडर करायचं आहे, म्हणजे की -5 पर्यंतच थांबायचं आहे. -1 पासून सुरुवात करायची आणि -5 ला येऊन थांबायचं. -1 कुठं आहे? n घेतलं पहिले, मग O, मग H T Y तुमचं -5 आहे. तर तिथपर्यंत येऊन त्यांनी प्रिंट केला आणि स्टॉप झाला. समजतोय रिव्हर्समध्ये डेटा कसं प्रिंट होईल? रिव्हर्समध्ये तुम्ही डेटा कसं प्रिंट करू शकता? कधी प्रिंट होणार रिव्हर्समध्ये डेटा? जेव्हा तुमची डायरेक्शन पण रिव्हर्स आहे आणि स्टेप काउंट पण तुमचं मायनस आहे, तेव्हाच तुमचा डेटा रिव्हर्समध्ये प्रिंट होणार. लक्षात येतोय? चला आता मला सांगा त्याचं उत्तर. आता काय होईल?
त्याला नको सांगू, मला सांग, तो त्याचं उत्तर सांगेल. हां कशा बोला. THON आता एमटी स्ट्रिंग येईल ना. आता तुमची डायरेक्शन काय आहे? सरळ जात आहे तुम्ही वाय पासून, ते सरळ डायरेक्शन आहे, पण तुमचं स्टेप काउंट काय सांगतोय तुम्हाला? -1. म्हणजे मायनसचा अर्थ काय? तुम्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये वॉक करा. बेसिकली तुमचं स्टेप काउंट डिसाईड करतो तुम्हाला कोणती डायरेक्शनमध्ये चालायचं. लक्षात येतोय? स्टेप काउंट तुमचा मायनसमध्ये होता, तर पायथनला कमांड काय आलेली आहे? रिव्हर्स डायरेक्शनमध्ये प्रिंट कर. बरोबर. पायथन जेव्हा स्टेप काउंटची व्हॅल्यू दिली जाते ना, तेव्हा पायथन सगळ्यात पहिले स्टेप काउंट बघतो. स्टेप काउंटची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह. जर का स्टेप काउंटची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर पायथन काय डोक्यात घेतोय? मला रिव्हर्स डायरेक्शनमध्ये प्रिंट करायचं आहे. आता डेटा कशामध्ये प्रिंट करायचं आहे? रिव्हर्स डायरेक्शनमध्ये प्रिंट करायचं. आणि जेव्हा स्टेप काउंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते तेव्हा पायथन काय डिसाईड करतो? आता जो डेटा प्रिंट होईल तो सरळ डायरेक्शनमध्ये प्रिंट होईल. नीट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही स्टेप काउंटची व्हॅल्यू देतात, पायथन त्याला काय चेक करणार? निगेटिव्ह का पॉझिटिव्ह. निगेटिव्ह असेल तर त्याला कसं वॉक करायचं? अपोजिट डायरेक्शन, म्हणजे की रिव्हर्स डायरेक्शनमध्ये वॉक करायचं. आणि जर का स्टेप काउंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर तो सरळ डायरेक्शनमध्ये वॉक करेल. दोनच कन्सेप्ट सांगते परत. आणि जेव्हा तुम्ही स्टेप काउंट देणारच नाही, म्हणजे की तुम्ही कशामध्ये आले? मेथड 2 मध्ये आले, जिथं फक्त स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर असेल. तिथं बाय डिफॉल्ट पायथन कसं वॉक करणार? सरळ डायरेक्शनमध्येच वॉक करणार. कन्सेप्ट समजतोय मी काय म्हणतोय? हां, जेव्हा स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर दिला जातो तेव्हा पायथन सरळ डायरेक्शनमध्येच चालतो. आणि जेव्हा स्टेप काउंटची व्हॅल्यू दिली जाते तर पायथन चेक करतो पहिले ती व्हॅल्यू निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह. जर का व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर रिव्हर्स डायरेक्शनमध्ये वॉक करणार, आणि जर का व्हॅल्यू स्टेप काउंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर सरळ डायरेक्शनमध्ये वॉक करणार. आता तुमची स्टेप काउंटची व्हॅल्यू काय? मायनस. म्हणजे कोणत्या डायरेक्शनमध्ये त्यांनी वॉक केला पाहिजे? अपोजिट रिव्हर्स डायरेक्शनमध्ये तो गेला पाहिजे. पण तुम्ही जी रेंज दिलेली आहे, रेंजकडे तो नंतर बघतो. रेंज आहे का रिव्हर्समध्ये वॉक करण्यासारखी? नाही. रेंज काय सांगते? तू सरळ वॉक कर. म्हणून पायथन काय देणार तुम्हाला? एम्प्टी लाईन. स्टेप काउंटवरती डिपेंड आहे. एवढंच मी सांग. कशावरती डिपेंड आहे? स्टेप काउंटवरती डिपेंड. आली एम्प्टी लाईन. वरती तुमचं रिव्हर्समध्ये डेटा प्रिंट झाला होता. काय रिव्हर्समध्ये प्रिंट झाला होता? कारण तुम्ही स्टेप काउंट निगेटिव्ह दिलं होतं. स्टेप काउंट निगेटिव्ह म्हणजे काय? डेटा रिव्हर्समध्ये प्रिंट करा. स्टेप काउंट निगेटिव्हमध्ये दिला म्हणून डेटा रिव्हर्समध्ये प्रिंट करा. आता डेटा पायथन गेला रिव्हर्समध्ये प्रिंट करायला, तर त्यांनी स्टार्ट इंडेक्स नंबर बघितला आणि एंड इंडेक्स नंबर बघितला. तो पण त्याला रिव्हर्स डायरेक्शनमध्येच घेऊन जातोय. बरोबर ना? जो स्टार्ट आणि एंड इंडेक्स नंबर आहे इथं प्रोव्हाइड केलेला, तो पण त्याला रिव्हर्स डायरेक्शनमध्येच घेऊन जातोय. म्हणून त्यांनी डेटा रिव्हर्समध्ये प्रिंट केला. इथं पायथनला समजलं रिव्हर्समध्ये चालायचं आहे, बट त्याला जी रेंज दिलेली ते त्याला रिव्हर्समध्ये घेऊन जाते का? नाही. त्याला ती कशी घेऊन जाते? सरळ डायरेक्शनमध्ये घेऊन जाते. म्हणून तो काय म्हणतोय? एम्प्टी लाईन. कन्सेप्ट क्लिअर आहे? लक्षात येतोय? आता ह्याला जर का मी त्याचं सांग, काय होईल? पहिले काय बघायचं? स्टेप काउंटची व्हॅल्यू. स्टेप काउंटची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. मग कसं वॉक करणार पायथन? सरळ डायरेक्शन काय? अपोजिट डायरेक्शन. स्ट्रेट डायरेक्शन म्हणजे सरळ डायरेक्शनमध्ये चालणार. बरोबर ना? सरळ डायरेक्शनमध्ये चालण्यासाठी रेंज पण सरळ दिलेली का? सांगा ना काय प्रिंट होईल? हां, मला ऐकू येत नाही. थोडं जोरात बोला प्लीज. हां, काय होईल? TO. स्टेप काउंटचं तुम्ही कसं काउंट करायचे? 2 जेव्हा द्यायचो तेव्हा सपोज इथं 2 दिलं असतं तर काय घेतलं असतं तुम्ही? टी पासून तुम्ही वॉकिंग चालू केली असती. बरोबर. आणि कुठं थांबली असते तुम्ही?
काय यांनी पहिले दिलेले सगळ्यांनी, हा 1 2 3 4, काय तुमचं काय THO आला? हा सगळ्यात पहिले पायथन आता किती नंबर जनरेट करणार इथं? 2 3 4, 5ला घेऊ का नको घेऊ? नको, चाल. आता स्टेप काउंट कितीचा अप्लाय करायचा आहे? 1चा. पहिला नंबर तर ॲज इट इज घ्यायचं असतं, हां घेतलं 2ला ॲज इट इज. हां त्याच्यानंतर एक स्टेप वॉक करा. एक स्टेप वॉक केल्यानंतर कुठं गेले तुम्ही? 3वरतीच आले ना, तर 3लाच तुम्ही इथं घेणार. 3 पासून एक स्टेप वॉक करा, तर कुठं आले तुम्ही? 4कडं आले. आता जर का इथं स्टेप काउंट 2 असता, हां आता जर का स्टेप काउंट इथं 2 असता तर काय केलं असतं? 2ला पहिलं ॲज इट इजच घेतलं असतं. हां आता 2 पासून 2 स्टेप वॉक करा, म्हणजे हा तुमचा पहिला नंबर, याच्यापासून 2 स्टेप चालायचे. हा तुमची पहिली स्टेप आणि हा तुमची दुसरी स्टेप, म्हणजे काय आलं असतं इथं? 4 आला असतं. म्हणजे एवढं तर समजलं की जेव्हा तुम्ही स्टेप काउंट 1 ठेवणार तेव्हा कोणती स्टेप मोजलीच जाणार नाही बेसिकली, तो सरळ जसा आहे तसं चालणार तो, बरोबर ना? हा पण पार्ट समजणं इम्पॉर्टंट आहे. इथं तुम्ही लक्ष नाही दिलं, इथं मी -1 दिलं होतं तेव्हा त्यांनी काय नंबर स्किप करत गेला का? डेटा स्किप केला का त्यांनी? मधले सरळ एकाच डायरेक्शनमध्ये प्रिंट केला ना. मग जेव्हा 1 पॉझिटिव्हमध्ये दिल तेव्हा पण सेमच डेटा तशाच पद्धतीने चालणार. काय बघताय तुम्ही? काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं? मग कळतंय काय चाललंय इथून? नाही ना? आहे ना सगळं डोक्यातच? बरं. स्टेप काउंट वॉज अ ट्रिक क्वेश्चन. वा, तुम्हाला स्लायसिंगमध्ये इंडेक्सिंग कशी करायची ते नाही विचारणार आहे तुम्ही, त्याला काय करायचं आहे विचारून. तुम्हाला इथंच ओळखायचं आहे कुठं डेटा येणार आहे आणि कुठं नाही येणार. कळतं आहे ना? त्याच्यापेक्षा पलीकडं काही नाही माझ्याकडे दाखवायला. हेच आहे, मी तुम्हाला फक्त जास्तीत जास्त आता एक्झाम्पल्स इथं देऊ शकतो, ज्याला मी तुम्हाला कोड लिहितो, तुम्ही ओळखा फक्त काय होणार आहे आणि काय नाही होणार, तेच करू शकतो. लक्षात येतं? शुअर. तुमच्या प्रॅक्टिससाठी घेतोय. चल, समजलंय वरचे सगळे कन्सेप्ट. मेथड 3 पासून मेथड 2, मेथड 1. एरर तुम्हाला 2च मेथड्समध्ये येणार आहे, पहिल्या मेथडमध्ये आणि तिसऱ्या मेथडमध्ये. पहिल्या मेथडमध्ये तुम्हाला एरर कधी येणार? जेव्हा तुम्ही सिंगल व्हॅल्यू पास करणार आणि ती सिंगल व्हॅल्यू इंडेक्स नंबर प्रेझेंट नाही आहे तेव्हा. आणि सेकंड एरर तुम्हाला मेथड 3 मध्ये येणार, आणि तो पण एरर कधी येणार? जेव्हा तुम्ही स्टेप काउंट 0 द्याल. बाकी मेथड 2 मध्ये तुम्हाला एकही एरर भेटणार नाही, एक तर डेटा येईल नाही तर एम्प्टी स्ट्रिंग येईल. हा स्ट्रिंग आहे तुमच्यासाठी. पायथन इज ए प्रोग्रॅमिंग लँग्वेज. हां लक्ष द्यायचं आहे व्यवस्थितपणे. पाहिजे तर प्लॉटिंग करून घ्या तुमची इंडेक्स नंबरची. माझ्याकडे जेवढे व्हेरिएशन्स होते तेवढे सगळे दाखवले मी तुम्हाला. ह्याच्या पलीकडे तुम्हाला काही प्रश्न विचारलं गेलं तरी तुम्हाला आलाच पाहिजे. -1 स्टेप काउंटला बघा. जेव्हा पण स्टेप काउंट दिलं जातं आहे पहिले बघा स्टेप काउंटची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह असेल तर पायथन रिव्हर्स डायरेक्शनमध्ये डेटा प्रिंट करणार. पॉझिटिव्ह असेल तर पायथन सरळ डायरेक्शन, स्ट्रेट डायरेक्शन, तुमची लेफ्ट टू राईट डायरेक्शनमध्ये डेटा प्रिंट करणार. एवढंच सांगतो. आता एवढं तर पायथनला समजलं की डेटा कशामध्ये प्रिंट करायचं आहे, रिव्हर्स करायचं आहे का सरळ करायचं आहे. आता रेंज बघा जाऊ. स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबरची जी रेंज आहे ती पण बरोबर रिव्हर्समध्ये आहे का बरोबर सरळमध्ये आहे. जर का तुम्ही
निगेटिव्ह दिलं असेल स्टेप काउंट तर पायथनला काय समजलं डेटा रिव्हर्समध्ये प्रिंट करायचं आहे. पण जर का तुमचं जो डेटा आहे तो सरळ जी रेंज आहे ती सरळ डायरेक्शनमध्ये घेऊन जात असेल तर डेटा प्रिंट नाही होणार. लक्षात द्या, कारण स्टेप काउंटवरती डिपेंड आहे डेटा अपोजिट प्रिंट होईल का सरळ प्रिंट होईल. परत सांगतो, लक्षात येतोय. डेटा सरळ प्रिंट होईल का अपोजिट प्रिंट होईल हा स्टेप काउंट ठरवतोय. मग जर का स्टेप काउंटने ठरवलेलं आहे की रिव्हर्समध्येच जायचं आहे आणि जर का तुम्ही रेंज सरळ डायरेक्शनची देत आहे तर पायथन तिथं स्टॉप होणार आणि एम्प्टी लाईन प्रिंट करणार. बरोबर आहे ना, लक्षात येतोय. आणि पायथनमध्ये रिव्हर्स डेटा तेव्हाच प्रिंट होईल स्लायसिंगमध्ये जेव्हा स्टेप काउंटची व्हॅल्यू निगेटिव्हमध्ये असेल. ही नोट करून ठेवा कुठंतरी. रिव्हर्समध्ये डेटा तेव्हाच प्रिंट होईल जेव्हा स्टेप काउंट निगेटिव्हमध्ये असेल, हे गोष्ट लक्षात. आणि जेव्हा स्टार्ट इंडेक्स नंबर एंड इंडेक्स नंबर दिला जातो, जेव्हा स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर दिला जातो तेव्हा बाय डिफॉल्ट पायथन सरळ डायरेक्शनमध्येच डेटा प्रिंट करायला बघणार. मग तिथं जर का तुम्ही रेंज अपोजिटची दिली तर एम्प्टी लाईनच तुमच्यासमोर प्रेझेंट होणार. लक्षात येते. सांगा केलं असेल तुम्ही याची प्लॉटिंग. एवढंच सांगा. ही स्ट्रिंग आहे आता तुमची, फक्त पायथन नाही राहिलेली आता. space IES space YTHON स्पेस आलाय, ईज आलेलं आहे आणि ईज नंतरचं परत एक स्पेस आलेलं आहे. हां तसंच आहे ना. 1 तुमचं वाय आहे, पी पासून नका सुरुवात करू आता. 0 नाही आहे इंडेक्स नंबर. स्टार्ट इंडेक्स नंबर तुमचं 1 दिलेलं आहे. हां आणि 10 तुमचा काय एंड इंडेक्स नंबर, म्हणजे की 9 पर्यंत येऊन थांबायचं आहे. म्हणजे कुठं YT 1 2 3 4 5 6 7 8 9 एला नका घेऊ, 9 पर्यंत असं येऊन थांबायचं. लक्षात येतोय. सांगा. डॉट आला डॉट. काय आता ह्याच्यापेक्षा सोपं काय देऊ तुम्हाला अजून, जे तुम्हाला डॉट सांगता नाही आलं बघूनच. काहीतरी मधलं असतं तर भाऊ काउंट करत बसले, याचा टाईम घेत आहे म्हणून थांबू तरी शकतोय. -1ला डायरेक्ट डॉट म्हणायला काय जात होतं तुमचं. मी परत सांगतोय, स्ट्रिंगच्या आतमध्ये कोणताही कॅरेक्टर असो त्यामध्ये अल्फाबेट्स, सिम्बॉल्स, स्पेस, फुल स्टॉप, कॉमा किंवा किती बारीक सिम्बॉल असो तुम्ही म्हणणार त्याला पायथन बघू शकत नाही. पायथन बघू शकतो त्याला, आणि त्याला इंडेक्स नंबर तो देणार. हां फुल स्टॉपला सुद्धा देखील त्यांनी एक इंडेक्स नंबर दिलेला आहे. सांगा काय होईल. पटपट बोलायचं आता. एम्प्टी स्ट्रिंग येईल. काय एम्प्टी स्ट्रिंग येईल. काय रिव्हर्समध्ये. मी का विचारतोय ना, तर तुमचेच कन्सेप्ट रिवाईज होणार आहे त्यांनी, म्हणून का विचारतोय.
बोला काय रिव्हर्समध्ये प्रिंट होणार, काय एम्प्टी स्ट्रिंग प्रिंट होणार? स्टार्टिंग नंबर हां एंड नंबरपेक्षा ठीक आहे, चला स्टार्टिंग इंडेक्स नंबर पासून ते तुम्ही चालू करणार. कुठंतरी 16 असेल सपोज इथं प्रेझेंट, हां कन्सिडर करा फक्त 16 इथं कुठंतरी प्रेझेंट असेल इंडेक्स नंबर, आणि तुम्ही रिव्हर्स डायरेक्शनमध्ये कुठंतरी येऊन थांबणार. म्हणजे की अपोजिट डायरेक्शनमध्ये तुमची रेंज दिलेली आहे, स्टार्ट इंडेक्स नंबर एंड इंडेक्स नंबर, म्हणून तुमचा डेटा अपोजिट डायरेक्शनमध्ये प्रिंट होतो. बरोबर, म्हणून तुम्हाला काय येणार आहे, एम्प्टी लाईन येणार आहे. आलं एम्प्टी लाईन. आता काही काय होणार एम्प्टी स्ट्रिंग? स्टेप काउंट पॉझिटिव्ह पॉझिटिव्हमध्ये स्टेप काउंट आहे, आणि रेंज तुमची निगेटिव्ह म्हणजे की अपोजिट डायरेक्शनमध्ये घेऊन जाते तुम्हाला. आली लक्षात येतोय? ऑनलाईन मेंबर्स म्हणताय का काय एम्प्टी लाईन? ओके, शुअर. सांगा आता काय. एम्प्टी लाईन येईल सर. एम्प्टी लाईन येईल. ओके, अजून अजून कोणाकोणाचं एम्प्टी लाईन म्हणणं आहे एकदा प्लीज. स्टेप काउंट काय आहे तुमचं? स्टेप काउंट रिव्हर्स आहे. नाही थोडं प्लीज स्क्रीन मोठी करतोय. हां बघून घ्या ते. काय आलं? पायथन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. काय नाही आलं त्याच्यामध्ये? का नाही आलं फुल स्टॉप? हां तुमचं काय होतं सेम? -100 होता ना बेसिकली. -100 कुठं प्रेझेंट असणार? विसरले का? हे एक्झाम्पल तुम्हाला दाखवलं होतं इथं -10चं सेम. हां इथं पण रेंज मी कशी दिली होती? -10 दिली होती. -10 प्रेझेंट तरी होता का तशी इंडेक्स नंबर? नव्हता, बरोबर ना? पण तरी पण आपला डेटा प्रिंट झाला होता ना. -100ला त्याला डेटा नाही सापडला, पण जेव्हा तो -100 पासून चालू झाला, त्यांनी स्टार्ट केली वॉकिंग. असं समजा -100 नंबरपासून पायथननी वॉकिंग स्टार्ट केली. कुठं येऊन थांबायचं आहे त्याला? -1 पर्यंत येऊन थांबायचं आहे ना. म्हणजे -100 पासून ते -1 पर्यंतचं कसा चालणार तो? -100, -99, -98 असं वॉक करत करत तो -1 पर्यंत जाईल ना कुठंतरी. लक्षात येतोय का? आणि -100 पासून ते -1 जेव्हा तो वॉक करतोय तेव्हा अपोजिट चालला कधी सरळ चालला तो? सरळ चालला ना. हां आणि इथं स्टेप काउंट काय तुमचं? 1च आहे. का असं करताय परत? समजा ठीक आहे, काय अडचण नाही आहे, प्रॅक्टिस करत राहा.
तुम्हाला येणारच आहे, काय एवढं अवघड नाही आहे ते. हां, कुठंतरी जाऊन त्याचे काय होणार आहे, एक संपतील ना केसेस, असं मी म्हणू शकतो. मांडून मांडून मी तरी किती केसेस तुमच्यासमोर मांडू शकतो त्या स्लायसिंगमध्ये. कुठंतरी त्याला स्टॉप येईल, कुठंतरी त्याला एंड येईल, असं समजा. त्याच्या पलीकडं काहीच नाही राहणार मग स्लायसिंगमध्ये, असं होतं. हां, तशी ही एक केस होती. लक्षात येतं, ही काय केस नव्हती बेसिकली. तुम्हाला फक्त मी इथं स्टेप काउंट दिलं म्हणून तुम्ही थोडं हे झालं, आणि रेंज तुमची जी दिली मी तुम्हाला निगेटिव्हमध्ये दिली म्हणून तुमचं थोडं कन्सेप्ट बदलला असेल. हा नाही, काय कन्सेप्ट बदलला असेल ना. आम्ही लेक्चर जातोय तुमच्यासाठी माझं इथं. थांबा, दिलेलं नाही आता. काय देऊ तुम्हाला आता? बोला. Out of range. का एक म्हणतोय आउट ऑफ रेंज, एक म्हणतोय मग एरर येईल का आउट ऑफ रेंज झालं तर? लक्षात येत आहे? जर का स्टेप काउंट नसतं दिलं तर हां, तरी एम डिस्टिंगच असतं. इथं स्टेप काउंट जर का -1 मध्ये दिलं असतं तर तरी एम डिस्टिंगच असतं. स्टेप काउंट 0 असल्यावरती हां. थांबा, झाले मग सगळी केसेस. लक्षात येतोय ना? ह्याच्या पलीकडे अजून काय दाखवू मी तुम्हाला? ठीक, काहीतरी नवीन मांडतो तुमच्यासाठी. तर ऑनलाईन मेंबर्स तुमच्याकडून उत्तर आला पाहिजे. बघा व्यवस्थितपणे आणि मला सांगा. शुअर, सांगा मला ह्याचं उत्तर. कोण सांगतोय? चला ऑनलाईन मेंबर्स क्वेश्चन बघून घ्या. हां, आता सांगा. (96) नंबर लाईन आहे, कोड तुमच्या समोर आहे आणि आउटपुट द्या. सर, बोला. GRAMMING आणि एक स्पेस आणि लँग्वेज प्रिंट होईल. ओके, ठीक. सर ठीक आहे, ग्रॅमिंग लँग्वेज तुमचं प्रिंट झालं. कसं प्रिंट झालं समजलंय? आता पहिली व्हॅल्यू तुमची स्टार्ट इंडेक्स नंबर 15 होता. हां, 15 आता म्हणजे जी समजू शकतो मी, कारण पायथनने जी पासूनच चालू केलेलं आहे. हां, जी कुठं आहे तुमचं? हां, इथं आहे कुठंतरी, म्हणजे हा इंडेक्स नंबर 15 आहे आणि
-1 तुमचा काय होतं एंड इंडेक्स नंबर होता. एंड इंडेक्स नंबर कुठे आहे? हा डॉटला -1 दिलाय त्यांनी, डॉटला -1 दिलेला आहे ना, तर त्याच्यापेक्षा एक कमी म्हणजे कुठं ई पर्यंत तुम्ही जाणार. आता वॉकिंग कशी आहे तुमची? स्टेप काउंट काय आहे तुमचं? लेफ्ट टू राईट, म्हणजे की सरळ डायरेक्शनमध्ये चाला म्हणतोय तो, बरोबर. तर रेंज जी आहे ती सरळ डायरेक्शनमध्ये आहे का? मग 15 कुठे आहे तुमचं? इथं आहे. हां 15 तुमचं पॉझिटिव्ह इंडेक्स नंबर होता, स्टार्ट इंडेक्स नंबर, आणि ई तुमचं अपोजिट इंडेक्स नंबर. एक इंडेक्सिंग तुमची लेफ्ट टू राईटची होती, एक इंडेक्स नंबर तुमचा राईट टू लेफ्टचा होता. पण जर का तुम्ही 15 पासून चालू केला आणि -1 पर्यंत जाऊन थांबायचं म्हणताय, तर कुठं जाणार तुम्ही? सरळ जाणार, बरोबर ना. आता ह्याला बघा, आता असेच आहे माझ्याकडे, आता काही नवीन नाही माझ्याकडे. त्याच्यामध्येच तुम्हाला पाहिजे तर कसं गोंधळू शकतो ते बघतोय. झालं. बोला. कोण बोलतोय? ऑनलाईन मेंबर्स बोला तुम्हीच. एम्प्टी स्ट्रिंग आहे. अच्छा, यांचं काय? AS एम्प्टी स्ट्रिंग. एम्प्टी स्ट्रिंग म्हणताय तुम्ही सगळं. मला सांगू शकता की याची लेंथ काय पहिले? कोणी मोजली का कधी? तीच महत्वाची आहे ना माझ्यासाठी, म्हणून मी तर ते अंदाज आत्ता मोजलो फक्त एक एक पटकन कॅरेक्टर आणि तुम्हाला दिलं. 28 आहे. ओके, बोला कृष्णा. अच्छा 28च मानायचं आहे. ठीक आहे, 28 लेंथ म्हणतोय तो. ठीक, 10 कुठं असेल तुमचं? कुठं तरी सपोज करू आपण, हे किती आहे पहिले? 6, 7, 8, 9, 10, म्हणजे इथं आहे. आणि 29 कुठं असेल तुमचं? 28 किंवा 29 नक्कीच इथं पलीकडे कुठंतरी असणार आहे त्याच्या. काय आलं? एम्प्टी लाईन आली. हां, आता एम्प्टी लाईन का आली असेल? सपोज जर का 10 पासून तुम्ही स्टार्ट केलं, -29 पर्यंत जात आहे, म्हणजे तुम्ही रिव्हर्स डायरेक्शनमध्ये जात आहे आणि स्टेप काउंट तुमचं पॉझिटिव्हमध्ये आहे. स्टेप काउंट तुमचं पॉझिटिव्हमध्ये आहे. समजतंय? हां, आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय शिकवलं? एक तुम्ही स्टार्ट इंडेक्स नंबर पॉझिटिव्ह द्या, एक एंड इंडेक्स नंबर तुम्ही निगेटिव्ह द्या, किंवा तुम्ही स्टार्ट इंडेक्स नंबर निगेटिव्ह आणि एंड इंडेक्स नंबर पॉझिटिव्ह द्या. पण शेवटी कन्सेप्ट तुमचा जो तुम्हाला मी शिकवलेला आहे तोच राहणार. हां, कन्सेप्ट परत एकदा लक्षात घ्या. दोनदाच एरर येणार आहे. एक एरर पहिल्या मेथडमध्ये, दुसरा एरर तिसऱ्या मेथडमध्ये. मेथड कधी एरर कधी येणार? जेव्हा तुम्ही नुसतं सिंगल व्हॅल्यू, एक सिंगल इंडेक्स नंबर तुम्ही पास करताय, तो सिंगल इंडेक्स नंबर प्रेझेंटच नाही आहे, तेव्हा तुम्हाला पायथन एरर देईल. स्टेप काउंट जर का तुम्ही 0 दिला तर पायथन तुम्हाला एरर देईल.
बाकीच्या टाइमला पायथन सगळ्यात पहिले बघणार डेटा प्रिंट होऊ शकतो का नाही, नाही होऊ शकतो तर एम्प्टी लाईन देऊन मोकळा होणार, पण एरर देणार नाही. लक्षात येते. आता रिव्हर्समध्ये डेटा कधी प्रिंट होईल बोला पटपट आता फायनल, मग मला पुढे जायला. एवढं काय अवघड होतंय. रिव्हर्समध्ये डेटा कधी प्रिंट होईल. ऑनलाईन मेंबर सोबतच बोलतो मी. नेगेटिव्ह स्टेप काउंटला. निगेटिव्ह स्टेप काउंटला तुमचा डेटा रिव्हर्समध्ये प्रिंट होईल. लक्षात येत आहे. आणि पॉझिटिव्ह स्टेप काउंट असेल तर डेटा सरळमध्येच प्रिंट होणार. जर का तुम्ही स्टेप काउंटची व्हॅल्यू दिलीच नसेल तर डेटा कोणत्या डायरेक्शनमध्ये प्रिंट होईल. पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे की सरळ डायरेक्शन म्हणजे लेफ्ट टू राईट मध्येच डेटा तुमचं प्रिंट केलं जाईल. आता मी जर का स्टेप काउंट निगेटिव्ह दिलं पण तू माझी जी रेंज आहे ती सरळ डायरेक्शन मध्येच जाते, मग एम्प्टी स्ट्रिंग येईल. लक्षात येत आहे. आणि हे सगळे पॅरामीटर्स तुम्हाला डोक्यात ठेवून काम करायचं आहे आता. हां, जर का स्टेप काउंट दिलेलंच नाही आहे, जर का स्टेप काउंटची व्हॅल्यू डिफाईनच नाही केली, म्हणजे की काय, मी फक्त स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर दिला आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये माझा जो डायरेक्शन आहे तो रिव्हर्स डायरेक्शन आहे. मग असं समजा मी -1 दिलंय आणि -10 दिलेलं आहे. एखादी स्ट्रिंग आत्ताची स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये मी दिलं -1 -10, काय डेटा येईल. -1 ॲज ए स्टार्ट इंडेक्स नंबर, -10 ॲज ए एंड इंडेक्स नंबर, मग डेटा काय होईल. त्या इथं बघून तरी सांगा, तो संदेश म्हणतोय एम्प्टी लाईन येणार म्हणून. इंडेक्सिंग स्लाइसिंग सगळं रिवाइज करायचं आहे, कारण लिस्टमध्ये पण सेम आहे, टपलमध्ये पण सेम आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. पायथनमध्ये कुठं पण जा, पूर्ण डेटा सायन्समध्ये पण जेव्हा मी तुम्हाला इंडेक्सिंगचा शब्द माझ्या तोंडातून निघणार, स्लाइसिंगचं वर्ड माझ्या तोंडातून निघणार, तेव्हा मी हाच कन्सेप्टबद्दल बोलतोय असं समजायचं. लक्षात येतंय. जेव्हा जर का इंडेक्सिंग स्लाइसिंग बदलणार असेल तर तेव्हा मी तुम्हाला सांगेन. या कन्सेप्टसाठी वेगळी इंडेक्सिंग स्लाइसिंग आहे, तेव्हा मी तुम्हाला शिकवेल पण तिथे. लक्षात येतंय. आता आपण लिस्ट आणि टपलमध्ये परत याच्याबद्दल बोलू. तोपर्यंत टाईम आहे तुम्हाला व्यवस्थितपणे कन्सेप्ट रिवाइज करायचं आहे, कारण लिस्ट आणि टपलमध्ये मी तुम्हाला एकदाच फक्त सगळे रूल्स डिफाईन करून देणार आहे. त्याच्यानंतर मी असेच क्वेश्चन्स तुमच्यासमोर मांडणार आहे, आन्सर तुमच्याकडूनच येईल अशीच अपेक्षा. बरोबर. सगळे हे जेवढे मेथड्स तुम्हाला दाखवले ना, हे सगळे मेथड्स, सगळे व्हेरिएशन्स एक एक करून रिवाइज करायचे. कशामध्ये कोणता डेटा येईल आणि कोणता नाही. तुमच्यासोबत ही स्ट्रिंगची फाईल मी पूर्ण शेअर करतो, पाहिजे तर. सगळे व्हेरिएशन जे जे मी इथं प्लॉट केलेले त्यालाच तुम्ही पिक करणार, रन करणार, समजून घेणार, डेटा का आला का नाही आलं, एरर कधी येणार ते पण समजून घेणार. चला, आता टाईम झालेला आहे आपलं तसं, पण आज इंडेक्सिंग स्लाइसिंगला एंड करतो, म्हणून त्याच्यामधले आता शेवटचे 3 ते 4 टॉपिक्स राहिलेले. ठीक आहे. काही अशा पद्धतीने पण तुमच्यासमोर काय होणार आहे, आता व्हेरिएशन्स पुट केले जाऊ शकतात. म्हणजे की S1 सपोज करा, मी फक्त इथं काय देतोय, स्टार्ट इंडेक्स नंबर देतोय आणि सोडून देतोय. फक्त एवढंच मी काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे. काय होईल, पूर्ण स्ट्रिंग तुमची ॲज इट इज शेवटपर्यंत प्रिंट होणार. लक्ष द्या, इथं मी काय दिलंय, फक्त स्टार्ट इंडेक्स नंबर दिलाय, कोलन दिलाय, पण एंड इंडेक्स नंबरची जी जागा आहे त्याला मी मोकळी ठेवलेली. तिथं मी काहीच देत नाहीये. लक्ष द्या, तिथं मी काहीच देत नाहीये. त्या केसमध्ये पायथन जो स्टार्ट इंडेक्स नंबर होता तिथून स्टार्ट करणार आणि एंड पर्यंत जेवढी तुमची स्ट्रिंग असेल तिथपर्यंत सगळं ॲज इट इज प्रिंट करणार. लक्षात आलं कन्सेप्ट काय सांगतोय. समजलंय. हा स्टार्ट इंडेक्स नंबर काय होतं, 0 पासून त्यांनी सुरुवात केली आणि एंड कुठं केलं, जिथपर्यंत तुमची स्ट्रिंग संपली नाही तिथपर्यंत. कारण तुम्ही एंड इंडेक्स नंबर दिलाय का, नाही दिलेलं. मग तो बाय डिफॉल्ट कुठपर्यंत जाणार, पूर्ण स्ट्रिंगला त्या इंडेक्स नंबर पासून स्टार्ट करणार आणि पूर्ण स्ट्रिंगला तिथपासून प्रिंट करून देणार. सेम तसंच आहे. सपोज जर का तुम्ही प्रिंटमध्ये S1 स्टार्ट इंडेक्स नंबर नाही दिला, म्हणजे की स्टार्ट इंडेक्स नंबरची जागा तुम्ही मोकळी ठेवली, डायरेक्टली कोलन लावून तुम्ही काय देताय, सपोज इथं मी देतोय 10, तर बाय डिफॉल्ट
पायथन इथं काय कन्सिडर करतो 0. बाय डिफॉल्ट पायथन काय कन्सिडर करतो इथं 0. आपण 0 पास केलेलं आहे का? नाही. पण पायथन डोक्यात काय घेणार 0 पासून स्टार्ट करायचंय आणि एंड कुठं करायचंय 9 पर्यंत सगळा डेटा प्रिंट करायचा. S1 ह्याच्यामध्ये जर का नुसतं कोलन पास केलं, नुसतं कोलन, दुसरं काहीच नाही, स्टार्ट इंडेक्स नंबर नाही, एंड इंडेक्स नंबर नाही, स्टेप काउंट नाही, काय नाही, नुसतं कोलन दिलं तर पूर्ण स्ट्रिंग ॲज इट इज तुमची प्रिंट होणार. पहिली हा जो स्टार्ट इंडेक्स नंबर होता त्यांनी बाय डिफॉल्ट 0 कन्सिडर केला, P पासून सुरुवात केली आणि कुठंतरी हा 9 पर्यंत असणारी IS तिथपर्यंत येऊन थांबला आणि मग जेव्हा मी नुसतं कोलन दिलं तर ॲज इट इज पूर्ण स्ट्रिंग त्यांनी काय केली माझ्यासमोर प्रिंट केली. आता हा शेवटचं लास्ट टॉपिक स्ट्रिंगमधलं, स्ट्रिंगमधलं नाही म्हणणार पण स्लायसिंगमधलं तरी, कोलन आणि मी देतो इथं -1. हां, स्टार्ट इंडेक्स नंबर दिलेला आहे का? नाही. एंड इंडेक्स नंबर दिलेला आहे का? नाही. डायरेक्टली कोणती व्हॅल्यू दिली मी? स्टेप काउंटची व्हॅल्यू दिलेली. लक्षात घ्या, स्टार्ट इंडेक्स नंबरची जी जागा आहे इथं जिथं कर्सर ब्लिंक होतोय ती जागा कोणाची आहे? स्टार्ट इंडेक्स नंबरची. ती ब्लँक आहे, तिथं काहीच दिलेलं नाही. ही जागा कुणाची आहे? एंड इंडेक्स नंबरची. ती जागा पण ब्लँक आहे. आणि ही जागा कुणाची आहे? स्टेप काउंटची. पण तिथं मी डेटा देतोय, काय देतोय? -1. मग पायथन काय करणार? पूर्ण स्ट्रिंगला रिव्हर्समध्ये प्रिंट करणार. पूर्ण स्ट्रिंगला हे बघा काय केलंय त्यांनी? रिव्हर्समध्ये प्रिंट केलं. स्टार्ट इंडेक्स नंबर पायथननी काय कन्सिडर केलं असेल? 0. हां, -1 कन्सिडर केला असेल ना, कारण रिव्हर्समध्ये जायचं म्हटल्यावरती. हां, 0 कन्सिडर करून कसं जमायचं? तो प्रिंटच होणार नाही ना डेटा. लक्षात येते? काय पण कन्सिडर करू द्या, ते नाही डोक्यात ठेवायचं, नका ठेवू. पण जेव्हा तुम्ही असं कोड लिहिणार फक्त एवढं सांगा, कोणतं पण डेटा तुम्ही इझिली रिव्हर्समध्ये प्रिंट करू शकता. असे कोड्स, प्रोग्राम्स तुम्हाला लिहायला दिले जाणार आहे जिथं तुमच्याकडे डेटा असणार आहे, त्या डेटाला रिव्हर्स फॉर्ममध्ये प्रिंट करा. लक्षात येतोय? डेटाला रिव्हर्स फॉर्ममध्ये प्रिंट करा. तुमचं नाव आहे, तुमच्या नावाला जर का अपोजिटमध्ये लिहिलं तर काय स्पेल होतं? असे कोड्स मी तुम्हाला दिला आता. ठीक आहे, राईट करायला. सो तुमच्याकडं ही सगळ्यात सोपी मेथड, कोलन -1 डायरेक्ट डेटा झाला ना पूर्ण अपोजिट डायरेक्शनमध्ये प्रिंट ॲज इट इज. स्किप नाही होणार इथं डेटा, काय स्किप नाही करणार पायथन पूर्ण डेटा घेणार. हा पूर्ण डेटा होता, त्या स्ट्रिंगला पूर्ण ॲज इट इज अपोजिट डायरेक्शनमध्ये प्रिंट करणार. समजलं? हे शेवटचे तुमचे होते. हे का तुम्हाला शेवट दाखवलं? कारण ह्याच्यामध्ये हे लगेच समजण्यासारखे होते तुम्हाला, ह्याच्यात काही नव्हतं. मेन कुठं आहे तुमचं? हे जे एवढे दाखवले ना तुम्हाला इथून इथपर्यंत, बस इथून जे चालू केलं आपण ते इथपर्यंत येऊन थांबलो आहे. एवढं सगळं समजणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. बाकी हे 4मध्ये फक्त जेव्हा तुम्ही स्टार्ट नंबर दिलं, एंड नंबर तुम्ही दिलेलाच नाही आहे, तेव्हा बाय डिफॉल्ट पायथन शेवटपर्यंत सगळं प्रिंट करून टाकणार. स्टार्ट नंबर जो दिलेला असेल तिथून चालू करणार फक्त. एंड स्टार्ट नंबर तुम्ही नाही दिलाय, एंड नंबर दिलेला आहे, तर स्टार्ट नंबर तो बाय डिफॉल्ट 0 कन्सिडर करणार आणि चालू होणार. आता कोलन दिलं नुसतं तर ॲज इट इज पूर्ण स्ट्रिंग प्रिंट करणार. आणि तुम्ही स्टार्ट नंबर नाही देते, एंड नंबर नाही देते, डायरेक्टली स्टेप काउंट -1 देते, तर पूर्ण स्ट्रिंग तुमची रिव्हर्समध्ये प्रिंट होईल. बरोबर? चला आता एंड करू आपण. एकच क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. इथं पायथननी बाय डिफॉल्ट काय कन्सिडर केलं? 0. इथं जर का मी स्टेप काउंट दिला -1 तर काय कन्सिडर करणार पायथन? 0 का काय दुसरा नंबर? ते तुम्ही शोधायचं आणि मला सांगायचं. लक्षात आलं मी काय म्हटलं? इथं मी स्टेप काउंट काय दिलंय? -1 दिलेलं आहे. आता पायथन इथं बाय डिफॉल्ट काय कन्सिडर करतो? 0च करतो का दुसरा नंबर करतो? ते तुम्ही मला सांगा. तोपर्यंत मी तुमची अटेंडन्स ऑन करतो. अटेंडन्स लावून घ्या. इंडेक्सिंग, स्लायसिंग रिवाइज करायचं आहे. मायनस -1 कन्सिडर करतोय तो. मला नाही माहिती, मी तुम्हाला विचारतो.
तेवढं कन्सेप्ट तुम्ही मला शिकवा. सर रिव्हर्स डायरेक्शन रिव्हर्स डायरेक्शन आहे. ओके, रिव्हर्स डायरेक्शन इंटू सर. ठीक ठीक, एकच मिनिट ते मला अटेंडन्स ऑन करू दे, मग ऐकतो मी तुम्हाला. बट बट अटेंडन्स ऑन केली. बोला आता काय म्हणताय. -1 कन्सिडर करणार का? असाइनमेंट 2 क्वेश्चन नंबर 10. ठीक, लगेच घेतो आपण. कृष्णा चल तुम्ही सांगा, तुमचं झालंय ते काय? राईट टू लेफ्ट हे कन्वर्ट करतो. राईट टू लेफ्ट म्हणजे कसं? डॉट पासून हां ते म्हणजे स्पेस बी आहे का प्रोग्रामिंग, हां त्याच्या आधीचं हां स्पेसला स्किप करत हां आणि बी पासून पुढं प्रिंट करत म्हणजे हे करत रन करत पुढं. म्हणजे 10ला कन्सिडर करेल का नाही करेल एवढं सांगा. नाही करत. नाही करेल. म्हणजे 11 पर्यंत येऊन थांबेल. हां 11 पासून पुढं. 11 पासून ते पुढं सरळमध्ये प्रिंट होईल का -1 पासून ते 11 पर्यंत प्रिंट होईल? -1 करून ते 11 पर्यंत. तू म्हणतोय म्हणून कोड रन करतो. मी तर असं काहीतरी प्रिंट केलं. नको टेन्शन घेऊ, वरच आउटपुट आहे. हां बरोबर आहे ते. इथं चेंज केलं ना मी कोडला. थर्ड लास्ट आउटपुट आहे ना, म्हणजे खालून 3 नंबर. अच्छा, कृष्णाने एक क्वेश्चन दिलेलं आहे असाइनमेंट मधलं 10. तर सांगा कसं सॉल्व्ह केलं होतं तुम्ही? असाइनमेंट मधलं 2 होते असाइनमेंट. अच्छा, हो 2 होते का? तो म्हणतोय असाइनमेंट 2 क्वेश्चन नंबर 10. सांगा पटकन, चला टाइम झालेला आहे. कुठे व्हेरिएबल डेटा टाईपचा कन्सेप्ट? हां व्हेरिएबल हम्म, कॉम्प्लेक्स नंबर हम्म.
बोला. मला सांगा फक्त क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला काही हिंट दिली होती का तिथं फंक्शन यूज करायचं म्हणून? नव्हते का? क्वेश्चन आता क्रिएट व्हेरिएबल स्टोरिंग कॉम्प्लेक्स नंबर. हां, एक्झाम्पल 3+4j आहे. चला मी एक बनवतोय व्हेरिएबल, त्याला नाव देतोय नम, आणि 3+ काय सांगितलंय तो 4j. बरोबर. आता रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट अँड डेटा टाईप. बरोबर ना? सगळ्यात पहिले तर ह्याला जर का प्रिंट केलं नमला आणि त्याच्या डेटा टाईपला प्रिंट केलं तर काय यायला पाहिजे? कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे कॉम्प्लेक्स यायला पाहिजे. रन करू पटपट. आला कॉम्प्लेक्स. आता काय सांगितलंय? प्रिंट इट्स रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. प्रिंट इट्स रिअल पार्ट आणि कसं तुमच्याकडे हे द्यायचं राहिलं मला, मी तो घेतलं होतं ते. बेसिकली आपल्याकडे आहे ना एक मेथड आहे रिअल मेथड आणि एक मेथड आहे इमॅजिनरीसाठी IMAG मेथड म्हणून. इमॅजिनरीसाठी इमॅजिनरी मेथड आहे. तुम्ही ते कोणत्या पण नंबरवरती ते टाकून देऊ शकता. हां, अशा पद्धतीने. याचा जो आउटपुट येतो तो फ्लोट नंबरमध्ये येतो. फ्लोट नंबरमध्ये त्याचा आउटपुट येतो आणि हा बेसिकली तुम्हाला इमॅजिनरी नंबरमध्येच त्याचं शो होतं. रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट आपण काय केलं इथं प्रिंट केलेलं आहे. त्याचं आउटपुट तुम्हाला कसं भेटणार? फ्लोट नंबर्समध्ये त्याचा आउटपुट भेटणार. लक्षात येतं? रिअल नंबर म्हणजे काय? हा तुमचा पहिला रिअल नंबर असतो. इमॅजिनरी नंबर म्हणजे काय? जो की हा जे सोबत जोडलेला आहे. जे सोबत जोडलेला कोणी 4, तर तो देऊन डेटा आपण काय केलं? सेपरेट केलं. डेटा टाईप आता तुम्ही चेक करू शकता. डेटा टाईप चेक करण्यासाठी कसं चेक करणार? प्रिंट टाईप, टाईपच्या आतमध्ये रन करायचं नम डॉट रिअल, आणि सेम तसंच नम डॉट इमॅजिनरी टाईपच्या आतमध्ये रन करायचं. त्यालाच कॉपी करायचं, तर पेस्ट करायचं. याच्या आतमध्ये काय करायचं? इमेज. आपण आउटपुट कशामध्ये देणार तुम्हाला? फ्लोट नंबर. राहिलं दिसतंय माझ्याकडून. आपण मेथड नव्हते का तुमच्या असाइनमेंटमध्ये? मी हिंट म्हणून काढले होते की असे मेथड्स असतात ज्यांना यूज करायचं. कसं यूज करायचं ते तुम्ही बघणार होते फक्त, नाही का? म्हणजे तुम्हाला इथून 2 नवीन लर्निंग काय झाली? कॉम्प्लेक्स नंबर्समध्ये रिअल आणि इमॅजिनरी नंबर जेव्हा पण सेपरेट करायचं असेल तर काय वापरायचं? रिअल मेथड आणि इमॅजिनरी मेथड. लक्षात येतं? आले तुमचे क्लास फ्लोट. जो क्वेश्चन होता त्या पद्धतीने तो सॉल्व्ह झाला. काय म्हणत होतं? तो व्हेरिएबलमध्ये स्टोअर करा कॉम्प्लेक्स नंबर, जे की आपण इथं केलं, आणि त्याच्यानंतर प्रिंट इट्स रिअल पार्ट, जे इथं आपण केलेलं आहे, आणि प्रिंट इट्स इमॅजिनरी पार्ट, आणि विथ देअर डेटा टाईप. दोघांचे पण डेटा टाईप इथं टाकले. लक्षात येते? तुम्ही कसं सोडवलं? काय सोडवलंच नाही? मग तुला माहीत होतं रिअल आणि इमॅजिनरी? हां, मग का नाही सांगितलं आता? मी विचारलं ना, 2 मिनिटं तर तुमच्यासाठीच थांबलो मी. इथं नव्हतं झालं. मी पण म्हणतो इथं झालं. इथं झालं असतं तर मी दाखवलंच नसतं आता तुम्ही. लक्षात आहे? समजतोय? सौरभने दिलंय, संदेशनी पण दिलंय. ओके, ठीक आहे. मग बाकीच्यांना तुम्हाला डाऊटच नाही आला ना? ठीक आहे, चालेल. तुम्ही सॉल्व्ह केलं संदेशनी, सौरभनी, म्हणून काय अडचण नाही. तुम्ही असाइनमेंटच दिली नाही मग ह्याचा अर्थ आहे ना? माझं फक्त ते 9 क्वेश्चनवर आलं होतं, विचारलं मी. ते तर झालं आपलं. हां, बीटवाईजचं रेकॉर्डिंग. येस, बीटवाईजचं रेकॉर्डिंग देतो. कालची आणि आजची रेकॉर्डिंग एकदा चेक करा बरं, प्रॉपर अपलोड झाली का? त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला आहे काय ते? काल रेकॉर्डिंग अपलोड केली होती पण ती सॉफ्टवेअरवरून रिमूव्ह झाली. म्हणजे परवा अपलोड केली होती, परवाची रेकॉर्डिंग चेक करा सॉरी. म्हणजे की
21, 22ची रेकॉर्डिंग चेक करा. वेगवेगळे आले, सेपरेट आले का सेमच अपलोड झाले ते एकदा बघा बरं, आणि मला सांगा तसं. स्ट्रीमची फाईल तर लगेच शेअर करतो, हे घ्या. त्याला तर काय